नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर ही फळभाजी आहे, पावसाळ्यात येणारी फळभाजी आहे आणि पावसाळ्यात सगळीकडे ही फळभाजी भेटते। तर आपल्याला याच्यापासून पुऱ्या बनवायच्यात आज। तर त्यासाठी मी एक तुकडा कट करून घेतलाय, डांगर पण म्हणतात त्याला। आणि एकदम साधी सोपी रेसिपी, एकदम झटकन 15 ते 10 मिनिटात होणारी आहे। तर आपल्याला सुरुवातीला मधल्या बिया ते काढून घ्यायच्यात आहे, कट करून साफ करून घ्यायचे, पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि लवकर शिजण्यासाठी आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे, त्याचे पाठीमागचं कवच पण काढून घ्यायचं त्याचं। आणि असे छोटे तुकडे करायचे ते 2-3 भागामध्ये आणि असे कट करून घ्यायचे। पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे। आणि कुकर असेल तर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजतं पटकन। आपल्याला पातेल्यात शिजवायचे, कुकरमध्ये नाही शिजवणार मी। आणि अशा प्रकारचे तुकडे केलेत मी मध्यम आकाराचे। आणि ग्लासभर पाणी टाकले मी। तर सगळं सोलून घ्यायचे, पाठीमागचा भाग काढून। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, मी रोज नवनवीन व्हिडिओ टाकत असते। सबस्क्राईब करायला फुकट आहे। असं सगळं काढून आपल्याला शिजवून घ्यायचे, 10 ते 12 मिनिटात शिजून होणार आहे। मी झाकण ठेवले वरून आणि बघू आता आपण शिजले का ते। हे बघा, कलर बदलला याचा, शिजलंय हे। एक फोड काढून बघू आपण, एकदम चांगलं शिजलंय। आणि आपल्याला सगळ्या फोडी काढून घ्यायच्यात आहे आता। सगळ्या फोडी, फक्त फोडीच घेतल्यात मी पाणी नाही घेणार। पाणी कमी पडलं तर वरून आपल्याला घेता येते नंतर। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि मी 1 वाटी गूळ टाकला इथं। फोडी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर गूळ वितळतो इतपत गरमपणा आहे त्याच्यात फोडीत। आणि हळूहळू आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचे। माझ्याकडे जे साहित्य आहे मी त्यानेच करायला घेतले। मी असं ग्लासानं सगळं एकजीव करून घेणार आहे आता। आणि सगळं एकजीव केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिसळायचं। हे बघा, गुळाचा कलर आलाय छान। आणि एकदम साधा सोपा पदार्थ आहे हा, पटकन होणारा। आपण कधीही करू शकता पावसाळ्यात गरमागरम। आणि 10-12 दिवस टिकतो हा पदार्थ केल्यावर। तर मी 3-4 वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलंय, मोजून घेतले मी। आणि आपल्याला त्याच्यात थोडंसं बेसन पीठ पण टाकायचे, अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचे। आणि आपल्याकडं असेल तर आपल्याला तांदळाचं पीठ पण टाकता येतं थोडंसं, अर्धी वाटी। याने खुसखुशीत होतात चांगले। आणि जायफळ पण टाकता येते, माझ्याकडे जायफळ नाही आहे सध्याला, तर मी वापरलं नाही। जेवढे पदार्थ आहेत तेवढंच घेतले मी। तर आपल्याला पीठ मळून घ्यायचे, पाणी वापरायचं नाही आपल्याला, एवढ्यातच पीठ मळून घ्यायचे। तर परफेक्ट होते एकदम। मी एकही पाण्याचा थेंब घेतला नाही। चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आपण। आणि असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, एकदम घट्ट झाला आहे। कडक पुऱ्या होण्यासाठी एकदम घट्ट पीठ मळावं लागतं। आणि कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तेल एकदम कडक गरम करून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला। आणि असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात आहे। थोडंसं हाताला चिकटलं तर मी पीठ घेतलं थोडंसं। आणि पुरी लाटून घ्यायची आपल्याला, दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आहे। पुरी लाटून घेतली की त्याला शेप द्यायचा आहे आपल्याला। आपल्याकडं ग्लास किंवा काही वाटी असेल तर त्याच्याने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम गोल गरगरीत पुरी येते। तर इथं मी वाटीने कट करून घेतली, एकदम गोल आकारामध्ये, दिसायला पण छान दिसतात अशा। आणि एकदम फुगतात टम। आणि काटाने असे चिरा गेल्यासारखे दिसत नाहीत। अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात आहे आपल्याला सगळ्या, भरपूर साऱ्या लाटून घ्यायच्यात एकदाच। इकडं तेल गरम झाले का ते बघायचं आहे आपल्याला। तर तेल गरम झाले बघा। आणि मीडियम आचेवर तळून घ्यायच्यात आता आपल्याला, कमी गॅस केलाय मी। तर हे बघा, तेल पण तापलंय आणि तळल्या गेली। अशा पुऱ्या करून आपल्याला प्रवासात पण नेता येतात, बरेच दिवस टिकतात।
आणि मी एकदम मध्यम आकाराची पुरी लाटली, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि एकच साईडने जास्त वेळ भाजून द्यायची, आपल्याला तळून द्यायची, सारखं पलटी नाही मारायची. तर बघा कलर आलाय मस्त. अशा प्रकारे आपल्याला एक 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 तळून घ्यायची, जास्त वेळा पलटी नाही करायची, एकदाच करायची. आणि याला आपल्याला खसखस पण लावता येते, खसखस छान तळली गेली. असं करून आपल्याला एक एक तळून घ्यायच्यात सगळ्या. हे बघा खूप साऱ्या बनवल्यात मी इथं आणि एकदम छान झाल्यात आहे, टम फुगल्यात आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.